मित्रांनो, एका बाजूला एक आई आहे जी आपल्या मुलाला बेसमेंट मधल्या क्लासेसमध्ये पाठवते, कारण तिथे सगळ्यात कमी फी मध्ये नीटची तयारी होते. आणि दुसऱ्या बाजूला तोच क्लास चालक आहे ज्याच्यासाठी हाच बेसमेंट, हाच इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे त्याच्या व्यवसायाचा एक कणा आहे. मित्रांनो, आता सरकार यामध्ये उतरलंय आणि दोघांचंही समीकरण बदलणारा कायदा आणतंय. पण प्रश्न असा आहे, हा कायदा खरंच सुरक्षेसाठी आहे की एका अख्ख्या इंडस्ट्रीला मोडीत काढणार आहे? आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र खाजगी कोचिंग सेंटर्स नोंदणी कायदा आणि नियम विधेयक 2026 बद्दल. पण आजच्या या भागात आपण हा विषय दोन्ही बाजूनी बघणार आहोत बरं का. एका बाजूला विद्यार्थी आणि पालकांची सुरक्षा आहे आणि दुसऱ्या बाजूला हजारो कोचिंग क्लासेसचं अर्थकारण आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले शिक्षक आणि कर्मचारी आहेत. चला सविस्तर समजून घेऊयात या विधेयकाबद्दल. नेमकं सरकार आता नेमकं करणार काय आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, या कायद्याचं कारण एकदा समजून घेण्यासाठी आधी घटनाक्रम तुम्हाला समजावं लागेल. काही महिन्यांपूर्वी नीट पेपर फुटी प्रकरण खूप गाजलं. केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा गेला आणि तपास यंत्रणांनी पुणे, अहिल्यानगर, लातूर, छत्रपती संभाजीनगर अशा महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये छापे टाकले. याच पार्श्वभूमीवर सरकारने डमी स्कूल मॉडेलवर बंदी आणली, जिथे विद्यार्थी शाळेत फक्त कागदोपत्री हजर असतो आणि खरं शिक्षण क्लासेसमध्ये घेतो. अनेकदा 11वी 12वीत तुम्हाला हे चित्र बघायला मिळतं. सोबतच बेसमेंट मधल्या क्लासेसवरही पूर्ण बंदी येणार आहे, कारण दिल्लीत बेसमेंटमध्ये पाणी शिरून विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे. आग लागण्याची घटना दिल्लीमधली तीही सर्वांच्या स्मरणात आहे. यासोबतच दखलपात्र गुन्हा दाखल असलेल्या कोणालाही क्लासेसमध्ये नोकरी देता येणार नाही. म्हणजे ज्याच्यावर गुन्हा आहे त्यावर त्यांना नोकरी देता येणार नाही, असाही कायदा आहे. सीसीटीव्ही फुटेज 1 महिना जतन करावं लागेल. प्रत्येक क्लासेसला सीसीटीव्ही कंपल्सरी आहे. फायर सेफ्टी सर्टिफिकेट सुद्धा बंधनकारक असणार आहे आणि लैंगिक छळाच्या तक्रारीवर 24 तासात कारवाई करावी लागेल. जर एखाद्या मुलीने कंप्लेंट केली तर क्लासेस सुद्धा बंद होऊ शकतं. मित्रांनो, हे सगळे नियम बघितले तर वाटतं की सरकार खरंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गंभीर आहे. पण मित्रांनो, आता दुसरी बाजू बघूया. या कायद्याचा सर्वात मोठा आर्थिक फटका बसणार आहे तो इंटिग्रेटेड कोर्सेसवरच्या बंदीमुळे. म्हणजेच एमपीएससी, यूपीएससी, नीट, जेईई यासाठी चालणारे जे काही 3-5 वर्षाचे पॅकेजचे जे कोर्स आहेत किंवा अनेक मोठ्या कोचिंग संस्थांच्या उत्पन्नाचा जो कणा आहे, आणि हे पूर्णपणे बंद झाल्यास त्यांचं आर्थिक मॉडेलच कोलमडू शकतं, असं क्लास चालकांचं म्हणणं आहे. आणि ते वास्तव आहे. सोबतच फी नियम ॲडमिशन नंतर मध्येच शुल्क वाढ करता येणार नाही. म्हणजे एखाद्याला पालकाला जर एखादी फी सांगितली आहे तर मध्येच वाढवता येणार नाही. हे पालकांसाठी थोडंसं दिलासादायक जरी असलं तरी लहान व मध्यम क्लासेससाठी हा आर्थिक ताण ठरू शकतो. कारण महागाई वाढली तरी त्यांना फी वाढवता येणार नाही. दिवसाला 5 तासांची शिकवणी मर्यादा आणि साप्ताहिक सुट्टी बंधनकारक केल्यामुळे शिकवणीचे तासही घटणार आहे. म्हणजे त्यांना दर संडेला किंवा एखाद्या दिवशी सुट्टी द्यावी लागणार आहे, ज्याचा थेट परिणाम शिक्षकांच्या उत्पन्नावर होऊ शकतो. मात्र मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या बरं का. हे सगळे नियम फक्त 25 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या क्लासेसनाच लागू होणार आहेत. म्हणजे ज्या कोचिंग क्लासेसमध्ये 25 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्यांना हे नियम आहेत. त्यामुळे छोटे स्थानिक पातळीवरचे क्लासेस किंवा घराघरात असणारे या ज्याच्यातून सुटणार आहेत. पण मोठ्या साखळी असलेल्या कोचिंग संस्थांना मात्र मोठा आर्थिक धक्का बसू शकतो. उल्लंघन झाल्यास 10 ते 50 लाख रुपयांपर्यंत दंड, नोंदणी रद्द करण्याची आणि केंद्र बंद करण्याची सुद्धा तरतूद विधेयकात आहे. मित्रांनो, या कायद्याकडे नुसतं सुरक्षेचा मुद्दा किंवा नुसतं इंडस्ट्रीवरचा गाला म्हणून बघणं चुकीचं ठरेल. एका बाजूला विद्यार्थ्यांचा जीव आहे आणि पालकांचं शोषण थांबवणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी हा कायदा चांगला आहे. पण दुसऱ्या बाजूला हजारो शिक्षक आहेत आणि छोटे छोटे व्यावसायिक आहेत, याच कोचिंग इंडस्ट्रीवर अवलंबून आहेत. राजस्थान, झारखंड, आसाम आणि हरियाणा या राज्यांनी या आधीच केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार सौम्य कायदे केले आहेत. राजस्थानमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने जो काही कोचिंग क्लासेसचा व्यवसाय आहे, कोटा फॅक्टरी आहे. पण महाराष्ट्राचा हा मसुदा त्यापेक्षा अधिक कठोर आहे. शालेय शिक्षण विभागाने 4 सप्टेंबरपर्यंत यावर सूचना व हरकती मागवल्या आहेत. म्हणजेच अंतिम कायदा येईपर्यंत यात बदल होण्याची शक्यता आहे. आता यावर कोचिंग क्लासेस संस्था असेल, कोचिंग क्लासेसच्या संघटना असतील, त्या सुद्धा यावर आवाज उचलणारच आहेत. तुम्हाला काय वाटतं, हा कायदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पाऊल आहे की कोचिंग इंडस्ट्रीवर अन्याय करणार आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच सखोल आणि संतुलित विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सत्य पे सत्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन जर दाबलं नसेल तर आत्ताच दाबून ठेवा. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे.
डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.